तर आम्ही सर्वजण निघालेलो आहोत आता मुलांच्या स्कूलमध्ये कशासाठी तर बॅग्स युनिफॉर्म घ्यायचे होते त्याकरता. आणि राव जाणार आहे पंढरपूरला, तर त्यासाठी आता ही माझी हळूहळू तयारी सुरू झालेली आहे. तर इकडे चकल्या तर खूप छान झालेल्या होत्या आणि इकडे संपूर्ण चकल्या आणि चिवडा मी आज करून घेतलेला. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा ब्लॉग खूप आणि खूप म्हणजे एकदम जास्तीच धावपळीचा झालेला आहे. तर म्हणून बरोबर मला शूट काही घेता आलेलं नाही आहे. आणि आत्ता आम्ही जात आहे दानिशच्या स्कूलमध्ये, जे की बर्डीच्या समोर जावं लागतं. तर दोघांचे पण पुस्तकं जशी की कालपासून सुरू झाली आणि आज पुस्तकं पाहिजे होतं. किती म्हटलं तरी आपण युनिफॉर्म ॲडजस्टमेंट होते, पण घरच्या बुकांवर लिहूनही सुद्धा तरी किती लिहिणार आहे आणि उतरवणार किती आहे न्यू बुक्सवर. म्हणून आम्ही इकडे आता सगळेजण चाललो आणि या माझ्यासोबत आहे माझ्या ताई, मोहल्ल्यातल्या ताई वहिनी सगळ्याच आहे. आणि आत्ता आमचं काम झालेलं आहे आणि आम्ही स्कूलमधून आता निघालेलो आणि माझ्यापाशी भरपूर असं ओझं आहे. एक आहे दानिशची बॅग आणि एक आहे ओवीची बॅग. थोडा वेळ झाला आता घरी आलो आम्ही आणि इकडे आता ओवीला न्यू ड्रेस मिळालेला आहे युनिफॉर्म, पण दानिशचा काही मिळालेला नाही आहे. आणि ओवी खूप खुश होती, भरपूर होती. बाहेर थोडा पाणी येणं चालू होतं आणि लगेच आम्ही घरी पोहोचलो. त्याच्यानंतर पाणी येत होता म्हणून बरं झालं. तर इकडे आता दोघांना बी मी युनिफॉर्म देते. खूप एक्सायटेड होती आणि खूप खुश होती ती न्यू युनिफॉर्मसाठी. आणि दानिशला इकडे थोडं शर्ट फिट झालेलं, म्हणजे थोडं म्हणजे एकदम वर हात केलं की ते लगेच खेळायला लागलं की अगदी फाटायला सुरुवात होईल, एवढं फिट्ट होत होतं. तर त्याला पॅन्ट काही आणलेला नाही आहे आणि टी शर्ट मिळालं. तर स्कूलमध्ये पॅन्ट मिळणार होता, तर त्याला म्हटलं की ते आता वापस करून घेशील आणि दोन्ही तू आपल्या साईजचं मागून घेशील. तर इकडे आता ओवी दानिशचे दोघांचे पण बुक्स पाहणं चालू आहे. दोघांना पण समजून सांगत आहे की हे कशासाठी असतं. आणि ओवीला तर सर्वात जास्त आवडलेलं हे आपलं ड्रॉइंग बुक. तर इकडे आता त्यांची धावपळ चालू आहे आणि मी इकडे दोघांना बरोबर बुक्स वाटून देत आहे. तर आता थोडा वेळ झाला आम्ही घरी आलो आणि घरी येतच होती तर बस स्टॉपवर आम्हाला दानिश ओवीची स्कूल बस दिसली. तर मग मी तिकडे न उतरता, म्हणजे ज्या माझ्या ताई होत्या सोबत, त्या मम्मीच्या घराकडल्या मोहल्ल्यातल्याच होत्या. तर माझा विचार होता की त्यांच्यासोबत उतरायचा. मग बस दिसल्यानंतर मग मला तसं वाटतं की नाही, आता मुलं समोर उतरतच आहे तर त्यांच्यासोबत मी मिळून जाऊ शकते. म्हणून मी समोरच्या स्टॉपवर उतरली आणि तिथून मग मी मुलं पण बसमधून स्टॉपवर उतरले आणि तिथूनच मग मी इकडे पण आली. काय मिळालं ते मीच आणलं बाळा. मी बॅग्स आणल्या ओवीच्या, म्हणजे जसे की बुक्स. ते म्हणत आहे की आम्ही आणलं म्हणून. तर एवढे जड. दानिशचं थोडं कमी तरी होती बॅग्स, पण ओवीची एवढी खूप हेवी होती. आणि मी ते दानिशचे मी विचार केला की दानिशची जड असेल, दानिशची मी खांद्यावर घेते आणि ओवीची हातात घेते, पण नाही, ते उलटं झालं. ओवीची मी शेवटी खांद्यावर घेतली कारण की भरपूर जड होती. तर आता इकडे दूध गरम केलेलं आहे, दोघांना पण दूध देते आणि आता जेवण केलं दोघांनी आल्याबरोबर, ट्युशनला पाठवते आणि नंतर मग आपला रेग्युलर आपला ब्लॉग आता घरचा राहणार आहे. जसं की मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की उद्या राव पंढरपूरला जाणार आहे आणि आज मी बनवत आहे चिवडा. आणि आज चिवडा बनवत आहे आणि ते तर मला म्हणत होते की तुला वेळ नाही होत आहे, तर ॲडजस्टमेंट होत नाही वेळ, तर ठीक आहे तू बनवू नको, मी शेवचा एक पॅकेट रेडीमेड घेईल आणि नेईल. पण मला कुठं राहवलं की मलाच असं वाटलं की नेहमी आपण काहीतरी बनवून देतो आणि आज काहीच नाही. तर म्हणून मीच इकडं खूप फास्ट असा चिवडा बनवून घेतलेला आहे आधी. आणि चकल्या पण करायच्या आहे, बघते वेळ झालाच तर करते, नाही तर नाही करणार चकल्या. महासमृद्धीची महासमृद्धीची तू सागरी शांत कन्या, रक्षुनी आम्हा देऊनी प्रेम माया. पदस्पर्शाने म्हणजे पायाचा स्पर्श. पदस्पर्शाने तुडवितो नित्य तुझला, महालक्ष्मी क्षमा करीसी दे मजला. हे सांगितलं का मॅमनं काही? लर्न करायला सांगितलं का? हो. म्हटलं का आपण धरतीमावर किती हे करतो, धरतीमा हे कसं घर बनवतो, घर आहे का नाही आपलं, स्कूल, ट्री, तर अजून गड्डा खोदू हे करतो. गड्डा खोदू नाही का,
गड्डा खोदू खोदू दट देतो. अजून धूळ डस्ट दिव दिव चालतो. तसंही पहिले नाही का माझी नाही का माफी म्हणायचे त्यांची प्रार्थना आहे. सकाळी उठून नाही का हे प्रार्थना म्हणायची आणि मग चालायचं. अच्छा, तर हे पोयम लर्न घेणार आहे उद्या. चल घे मग. आणखी नंतर काय? आता इथे आता दळलेलं आहे हे तांदळाचं पीठ. तर हे आधी ते टाकून घेते पूर्ण. आणि हे पायलीभर तांदूळ होते, तर या पायलीभर तांदळासाठी मी इकडे 3 वाटी घेतलेला आहे मैदा. आणि इकडे आहेत ओवा मी थोडा खलबत्त्यामध्ये काढून घेतलेला होता. हे आहेत तीळ आणि हे आहे थोडासा कोळींबा पाला, मिरची आणि जिरं थोडं कुटून मी सर्व फिरून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये टाकत आहे मी हळद, मीठ चवीप्रमाणे टाका. मीठ थोडं चवीप्रमाणे टाकते. आणि थोडं तिखट टाकत आहे, कारण चकली आपल्याला लालसर छान दिसते पाहायला येलोपेक्षा. मी इकडे थोडं तिखट टाकत आहे. आणि आपलं हे मिश्रण आहे ते थोडं जास्ती आहे, त्यामुळे मी इकडे जास्त तिखट टाकत आहे. आणि थोडे मिरची पण घेतले होते. मी सोबतच धने पावडर टाकते. धने पावडर संपलेला होता, आता काढला. तर आता याच्यामध्येच मी गरम तेल करत आहे मोहनसाठी. आणि यामध्ये जेव्हा आपण टाकतो तर चकल्या आणखी जास्त कुरकुरीत होतो. म्हणून ओवा, जिरं, तिखट, मीठ जे टाकलेलं होतं ते आधी आपण मिक्स करून घेऊ, नाहीतर वरच मोहन टाकलं तर ते पुन्हा तिखट जळून जाते. आणि आधी मिश्रण आपलं जास्त आहे म्हणून आधी मी फिरवून घेते आणि नंतर 2दा असं मोहन टाकलेलं आहे या पद्धतीमध्ये. कारण मिश्रण जास्ती असलं तर तुम्ही असं करा, कारण की एकदाच जर आपण केलं तर ते वरच्याच मिश्रणाला जास्त लागून जाते. आणि मी इकडे थोडंसाच एका साशाला एक आपला उंडा भिजवलेला आहे, कारण चकल्या कशा होतो कशाने थोड्याशा चुकीने आपल्या चकल्या चुकू शकते म्हणून. तर इकडे मी आधी 7-8 माझ्या चकल्या झालेल्या आहे. आणि त्या बघा मी अशी उचलून धरत आहे तरी चिक्की आहे त्याला पडत नाही आहे. आणि जेव्हा तेलामध्ये शिजवत होती तर एकदम खरंच खूप छान, म्हणजे असं मला तुटत तर नव्हतीच. आणि ते आपल्याला म्हणजे जेव्हा आपण चकल्या पिळतो तेव्हा समजते की आपल्या चकल्या परफेक्ट मिश्रण झालेलं आहे. कारण जेव्हा चिक्की नसेल तर तेव्हाच चकल्या पिळताना आपल्याला समजते. तर आपण पुन्हा तुम्ही मैदा टाका किंवा बेसन थोडंसं टाकलं तरी चालते. तर इकडे आता आपल्या चकल्या झालेल्या आहे. हे बघा खरंच खूप छान झाल्या चकल्या. आणि आवाज बघा आता याचा, एकदम अशा खशार झाल्या आहे, कुरकुरीत झाल्या आहे. आणि एकदम हाताने तुटतो, म्हणजे म्हातारा माणूस सुद्धा खाऊ शकते, एवढ्या छान झालेल्या आहे. आणि वरून तेलामध्ये फिरवताना पण तुटत नव्हते आणि पाडताना पण तुटत नव्हत्या. तर इकडे मी तुम्हाला दाखवण्याच्या चक्करमध्ये चकल्याचा भुरका करून राहिली. आणि चकल्या तर आता छान झालेला आहे. आणि आता मी इकडे एवढा उंडा भिजवून ठेवला. आणि प्रतीक गायब आहे, कारण तो म्हणत होता मी चकल्या करत नव्हती, जरी पण मी धुतले तांदूळ, पण दुसऱ्या दिवशी मी आज चकल्या करणार नव्हती. म्हटलं मला काही वेळ भेटत नाही आहे, ज्याप्रमाणे वेळ भेटते तर मी थोडं करते, पण चकल्या करत नाही. चकल्याला भरपूर वेळ लागते. वरून मुलं पण खाते, तर थोडंसंच केलं आणि दिलं असं पण होत नाही, केलं तर थोडं जास्तच करावं लागते. तर मग प्रतीक म्हणत होता की आता प्रगती पण ट्युशन प्लस स्कूल तिचं चालू आहे, तर आणि सध्या थोडंसं रुलिंगवर यायचं आहे, कारण सध्या मुलांच्या स्कूलच्या टाईमने थोडं ट्युशनचा टाईम सेट नाही होत आहे. आणि म्हणून तिला वेळ होत आहे. आणि मम्मी पण 8 वाजता येते आणि प्रगती पण त्याच वेळेवर येऊन स्वयंपाक करून, आणि भरपूर दोघींना पण वेळ होते. तर म्हणून तो म्हणत होता की तू करत असेल तर थोडेसे जास्त कर, मी पण करू लागेल. मी त्याला तेव्हाच बोलली की तू करू लागत असेल तर मी करते चकल्या, नाही तर मी करत नाही. तर तो म्हणाला. आणि इकडे एवढं मी भिजवून ठेवलं आणि तो मला बोलला मी येते, मी करू लागेल, तू कर. आणि आत्ता वाजले 8:45 वाजत आहे, त्याचा अजून पत्ता नाही आहे. आणि कधी येते माहिती नाही. पण आता हळूहळू मी आपल्या आता कामाला लागते. आणि आता आपल्या चकल्या तर खरंच खूप छान झालेलं आहे. आणि आता बाकीच्या मी काढते आणि करते. तर आता हे शेंगदाण्याची पापडी होती, काल मी बनवली, तर ते मी सुटे पण नव्हती केली पापडी, आणि तशीच ते झाकून ठेवलं तर झाकून राहिलेलं आहे. आणि आता मी ते सोडत आहे, तर खरंच खूप छान अशी जागा सोडलेली आहे आणि चिपकली पण सुद्धा नाही खाली. तर आता हे चिक्की मी एका पॉलिथिनमध्ये भरून घेते.
आणि आता प्रतीक आला आणि प्रतीक येईपर्यंत माझे 1-2 घणा झाला होता समथिंग आणि तो आल्यानंतर मी त्याला आता कामाला लावलेलं आहे आणि इकडे राहिलेले आता मी सगळ्या काढून घेते आहे आणि सोबतच आता करायची होती बालुशाही आता वेळ तर काय आहे नाही, आता 11 वाजत आहे आणि आता मी काय बालुशाही करणार उद्या तर पाहते. तर चला याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तांदळाचं पीठ आणि मैद्याची चकली नक्की करून बघा. Thanks to for watching my video. Bye.